या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। भारत माता की जय। हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। शिवसेना सोलापूर शहर आयोजित शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वात आज ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय जवानांच्या स्मरणार्थ व शहीद वीरांना अभिवादन करण्यासाठी शहरातील रेस्ट हाऊस ते 4 पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। गळ्यामध्ये भगवा, हातामध्ये तिरंगा घेऊन जयघोष करीत रॅलीला सुरुवात झाली आहे। माध्यमाशी बोलताना लोकसभा समन्वयक साठे व शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी याची अधिक माहिती दिली आहे। भारतीय सैनिकांनी भारत देशानं जो पाकिस्तानला घरात घुसून जो धडा शिकवला, त्या आपल्या सैनिकांचं त्या ठिकाणी अभिनंदन, मनोबल वाढविण्यासाठी माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आदेशित केलं की आपल्या देशाच्या सैनिकांच्या पाठीमागं आपण त्यांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि त्यांनी जो पाकिस्तानमध्ये घुसून भारताकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला कशा पद्धतीनं चोख उत्तर दिलं जातं आहे हा धडा शिकविला। आणि त्यांनी जे सैनिकांनी केलेला पराक्रम आहे त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण त्यांच्या अभिनंदनासाठी प्रत्येक भागातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून तिरंगा रॅलीचं आयोजन करावं या पद्धतीनं नेतृत्वानं आदेशित केलं। आणि सगळे देशप्रेमी आणि आपल्याबरोबरचे सर्व एक्स मिलिटरीमन या सर्वच या ठिकाणी रॅलीमध्ये आणि सर्व माऊली, आमच्या महिला संपर्क प्रमुख अनिताताई माळगे असतील, आमच्या सोलापूर शहराचे शहर प्रमुख सचिनजी चव्हाण असतील, युवती सेनेच्या त्या प्रियंका परांडे असतील, स्वामीनाथ हेगडे असतील, कट्टीमणीजी असतील, हे सर्वच आमचे पदाधिकारी, सलाउद्दीन शेख असतील, मोमीन शेख असेल, सोहेल शेख असतील, हे सर्व मुसलमान बांधव देखील आज आणि आमचे सर्व पदाधिकारी या रॅलीमध्ये जास्तीच्या संख्येनं आमचे मुसलमान बांधव आहेत। हे या रॅलीचं विशेष त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासारखं आहे। त्याच्यामुळं देशाच्या देशभावनेसाठी कोणी देशाकडे वाकडं बघितलं, आम्ही जातीपातीच्या पलीकडं आमच्याकडं प्राथमिकता काय आहे तर देशाचं हित या भावनेनं आमचे सर्व बांधव हिंदुस्तान भारत देशवासीय या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आज आम्ही सैनिकांच्या बरोबरती आणि देशाच्या सैनिकांनी केलेल्या पराक्रमाच्या बरोबरती आहोत। सध्या इन्कमिंग चालू आहे, अशी पण चर्चा चालू आहे की काँग्रेसचे नेते दिलीपराव माने शिंदे गटात येण्याची शक्यता वाटली जात आहे, चर्चा चालू आहे। काय काल आपण भूकंप झालेला बघितलं आहे, पण आजच्या रॅलीच्या निमित्तानं त्याच्यावर बोलणं अधिक दिसणार नाही, परंतु मी एवढंच सूचक सांगेल की ये तो झांकी है बाकी और ये तो झांकी है, झांकी और बाकी है, ये आपको दिखाई देगा। सोलापुर ज़िले के अंदर पूरे के पूरा भगवा में एकनाथ जी शिंदे साहब के पास साथ शिवसेना के साथ सब जुड़े हुए आपको दिखाई देंगे। संस्था बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी काँग्रेस करत आहे का? ते स्थानिक स्वराज्य संस्था जो काही निर्णय निवडणूक आयोग घेईल त्याप्रमाणे आपल्याला जावं लागेल आणि निवडणूक आयोग हे योग्यच निर्णय घेईल असं मला वाटतं। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज सोलापूरमध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। 22 एप्रिलला जो पेहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर पूर्ण कोट्यावधी भारतीयांची एकच भावना होती की या दहशतवाद्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे। त्या अनुषंगानं ऑपरेशन सिंदूर आपण हे एक नाव नसून हे कोट्यावधी भारतीयांच्या मनातील एक भावना आहे। त्यामुळं जवळजवळ 100पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यामध्ये आपण ठार करू शकलो। आणि मी खरंच या ऑपरेशन सिंदूरबद्दल आपल्या भारतीय सेनेला मी सॅल्यूट करतो। त्यांनी अतिशय सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या या निमित्ताने आम्ही आज ही रॅली या ठिकाणी आयोजन करत आहे। आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणतात की पाणी और खून एक साथ नहीं बह सकता, त्याचप्रमाणे मला व्यक्तिशः असं वाटतं की टेररिझम आणि टुरिझमसुद्धा एक साथ व्हायला नको आहे। ज्या देशांनी पाकिस्तानला मदत केलेली आहे अशा देशावर आपण खरं पायपाट करायला पाहिजे।
तुर्की आणि अझरबैजान अशासारख्यांना आपले भारतीय तिथं जाऊन कोट्यावधी रुपयांचं त्यांना टुरिझमच्या माध्यमातून पैसा मिळतो आणि तोच पैसा आपल्या विरोधात ते वापरलं जातं. तर त्यांना अशा देशांनासुद्धा बायकॉट करायला पाहिजे असं मला वाटतं. मी पुनश्च आपल्या भारतीय सेनेच्या दलांना म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी असतील किंवा विंग कमांडंट आपल्या सिंग असतील तर त्यांच्यासोबत सगळं भारतीय सेनांना मी शतशः नमन करतो. धन्यवाद. सर एक प्रश्न आहे सर. विरोधक असे सांगत आहे की एक महिला उलटला या अतिरेकी हल्ल्याला अद्याप ही आरोपी अटक होत नाहीये असे विरोधक सांगतात. काय सांगतात? नाही, आरोपी आता हे मिशन चालू आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात, लवकरच आरोपीसुद्धा अटक होतील. अपयश पडलेलं असं म्हणतात. नाही बिलकुल नाही. एवढ्या